तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वदगुडे. तुम्ही बघू शकताल आपण कांद्याच्या रोपासाठी नियोजन केलेलं आहे. ही भेड टाकल्यात आणि भेडवर रोप टाकलेला आहे. एक 15 ते 16 किलो रोप आपलं तराट उगवून आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आपला भाग कांद्याचा जास्त असल्यामुळं आणि पाऊस काळ इथून पुढे जास्त असल्यामुळं आपण काय केलेलं आहे की भेड केलेलं आहे इथं आणि भेड तयार करून भेडवर कांदा टाकलेला आहे, ते जेणेकरून किती पाऊस झाला तर ह्या मधल्या दांडातनं पाणी निघून जावं. मला बरेच शेतकरी मित्रांचा फोन आला होता की दादा तुम्ही कुठलं बी व्हरायटी कुठली निवडली आहे आणि रोपाचं टाकाचं नियोजन कसं केलं. तर मित्रांनो, आपण कृतिका कृतिका एक नंबर म्हणजे गेल्या वर्षी तर बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेलं होतं. त्यांचं रोगराईला कमी बळी पडला कांदा आणि त्याची पावसाळ्यात बी फास्ट जलती आहे. त्यामुळे आपण कृतिका वापरलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही माझ्या मागं तराट आपली उगवणशक्ती बी चांगली झालेली आहे. एक 4 ते 5 दिवस झालं टाकून. हे तुम्ही बघू शकता चांगली उगवणशक्ती एक नंबर झालेली आहे. जसं टाकलं का तसं उगवलेलं आहे आणि वातावरण बी चांगलं आहे रोपाला. आता इथून पुढे जर श्रावण महिन्यातले रिमझिम बारीक बुरंगट लागून राहिलं तर रोपं जायची थोडी शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळं आपण काय केलेलं आहे की हे भेडवर रोपं टाकून अशी मधनं दंड टाकलेला आहे. तर याचं एकच कारण की किती पाऊस झाला तरी ह्या मधल्या दंडातनं पाणी निघून जाणार आहे आणि आपल्याला पूर्णपणे रोप हाती लागणार आहे. बुरशी लागत नाही रानाला. आणि जर बुरशी लागली तर बुरशीनाशक औषध आहे ती सोडा, पण पाणी लागू नये म्हणून आपण ही सिस्टीम केलेली आहे. बरेच शेतकरी मित्र मला म्हणायला लागली की तुम्ही भेडवर रोप टाकली, फोनवर कसं टाकलं काय दावा आम्हाला. त्यामुळे आजचा व्हिडिओ सकाळी लवकर खाली आलतो टाकलाय आणि कृतिका सीड्स वापरलेला आहे आपण. जबरदस्त आहे. गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा रिझल्ट चांगला आहे तर कृतिकाचं, म्हणून ह्या वर्षी आपण टाकलेला आहे. दरवर्षी बी आपण येलोरा वंडर वापरतो, पण ह्या वर्षी बी बदललेला आहे. उगवणशक्ती एकदम एक नंबर जाम झालेली आहे. वातावरण बी चांगलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर रोपं टाकायची असली तर हीच पद्धत वापरा. नाहीतर श्रावण महिन्यातली बारीक रिमझिम लागली तर रोपं जाण्याची शक्यता आहे. धन्यवाद.